मराठी चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील एक दमदार चित्रपट म्हणजे काकस्पर्श। 2012 साली रिलीज झालेला हा चित्रपट आजही लोक आवडीने पाहतात। या चित्रपटात सचिन खेडेकर, वैभव मांगले, प्रिया बापट, सविता मालपेकर, संजय खापरे, मनवा नाईक, मेधा मांजरेकर, केतकी माटेगावकर अशी तगडी स्टारकास्ट पाहायला मिळाली होती। या चित्रपटात केतकी माटेगावकर सोबत शांती आणि खुशी या दोन छोट्या पुतण्या देखील दिसल्या होत्या। या चिमुरड्यांच्या कामाचं विशेष कौतुकही झालं होतं। आता या बालकलाकार मोठ्या झाल्या असून दोघीही अभिनेत्री म्हणून चित्रपटसृष्टी आणि मालिका विश्व गाजवत आहेत। चला तर जाणून घेऊया कोण आहे ती अभिनेत्री। या चित्रपटात शांतीची भूमिका गौरी इंगवले तर खुशीची भूमिका सई मांजरेकर हिने साकारली होती। या दोघीही दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या मुली आहेत। दोघींनाही घरातूनच अभिनयाचे बाळकडू मिळाले। या दोघींनीही बालकलाकार म्हणून अनेक चित्रपटात काम केलं आहे। आता मोठेपणी या दोघी कसदार अभिनेत्री म्हणून उदयास येत आहेत। खुशी ही भूमिका साकारणाऱ्या सई मांजरेकर हिच्याविषयी बोलायचे तर ती अभिनेत्री मेधा मांजरेकर व दिग्दर्शक महेश मांजरेकर यांची मुलगी आहे। तिने पहिल्यांदा काकस्पर्श या चित्रपटातून बालकलाकार म्हणून पदार्पण केलं। यानंतर ती सलमान खानच्या दबंग 3 या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये दाखल झाली। यानंतर पुढे सई कुछ खट्टा हो जाए, औरों में कहा दम था अशा हिंदी चित्रपटात झळकली। हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीप्रमाणे तिने काही तेलुगू चित्रपटांमध्ये देखील काम केलं आहे। घनी, मेजर, स्कंद, अर्जुन अशा तेलुगू सिनेमातील तिचे काम विशेष लक्षात राहिले। याशिवाय ती म्युझिक मांजा आणि दुनिया अशा म्युझिक अल्बममध्ये देखील झळकली आहे। 2019च्या टाइम्स मोस्ट डिझायरेबल वुमन ऑफ द इयरच्या लिस्टमध्ये सई मांजरेकर ही 47व्या स्थानावर होती। याशिवाय सई नायका, विवो, रॉयल कॅनिन, सेन्सोडाईन अशा प्रतिष्ठित ब्रँडच्या जाहिरातीमध्ये दिसली आहे। काकस्पर्श चित्रपटामध्ये शांतीची भूमिका साकारणाऱ्या गौरी इंगवले हिच्याविषयी बोलायचे तर गौरी ही महेश मांजरेकर यांची सावत्र मुलगी आहे। ती नृत्य विशारद असून तिने 2010 साली कलर्स मराठीच्या चक धुमधुम या नृत्याच्या कार्यक्रमात भाग घेतला होता। या रियालिटी शोमध्ये ती दुसरी आली होती। पुढे तिला नृत्यातच आपलं करिअर करायचं होतं, मात्र महेश मांजरेकरांच्या सांगण्यावरून तिने सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं। 2012 साली आलेला काकस्पर्श हा तिचा पहिला सिनेमा होता। त्यानंतर ती कुटुंब, किल्लारी, पांघरुण, दे धक्का 2 ही अनोखी गाठ अशा गाजलेल्या सिनेमांमध्ये झळकली। या सिनेमातील तिच्या भूमिकांचं विशेष कौतुक झालं। सध्या ती स्टार प्रवाहावरील पाठराखीण या मालिकेत मुख्य भूमिका साकारत आहे। त्याचबरोबर महेश मांजरेकर यांच्या महत्त्वाकांक्षी वेडात वीर दौडले साथ या सिनेमात देखील ती दिसणार आहे। अशा प्रकारे काकस्पर्श सिनेमातील या दोन चिमुरड्या आता मोठ्या झाल्या असून सिनेसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण करत आहेत।